तर हाय माय यूट्यूब फॅमिली. तर आज आपण बनवणार आहोत या शेवची भाजी. तर ते कशी बनते, मी कशी बनवते, चला तर पाहूया. तर आपण इथे एक कांदा व एक टोमॅटो घेतलेला आहे, तो अगदी बारीक कट करून घेणार आहोत. तर मी इथे शेवभाजी बनवत आहे, एक 3 माणसाची बनवत आहे. तर हे 3 माणसासाठी सामग्री भरपूर होते. तुम्ही पाहू शकता इथं मी अगदी बारीक असं कांदा व टोमॅटो कट करून घेणार आहे आणि कोथिंबीर मी आधीच कट करून ठेवलेली आहे, ती आपण नंतर यामध्ये ॲड करणार आहोत. तर शेवभाजी बऱ्याच जणांनी खाल्ली असेल किंवा कधी कुणी खाल्लीही नसेल, कुणाला माहितीही नसेल की शेवभाजी ही बनते. पण शक्यतो सर्वांना माहितीच असेल की शेवभाजी असते म्हणून. पण मी माझ्या पद्धतीने आज इथं बनवत आहे. तर मी इथं एक कांदा व एक टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर आता आपलं तेल तापलेलं आहे. तर आता यामध्ये आपण पुढचे सामान टाकणार आहोत. तर आता इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे व तेलही आता तापलेलं आहे. तर आपण यामध्ये एक चमचा, अर्धा चमचा मोहरी टाकणार आहोत व अर्धा चमचा जिरे घालणार आहोत. जिरे हे खूप भाजीला टेस्ट देतात. जिरे तर टाकायलाच पाहिजे. आणि इथे एक बारीक चिरलेला कांदा मी यामध्ये मिक्स केलेला आहे व यानंतर मी इथे एक बारीक चिरलेला टोमॅटोही यामध्ये मिक्स करणार आहे व हे मिश्रण सर्व परतून घेणार आहे चांगलं लालसर. तर आता आपलं मिश्रण असं परतून झालेलं आहे. तर या मिश्रणामध्ये आपल्याला थोडीशी हळद व लाल तिखटही घालायचं आहे, ते मी पुढे तुम्हाला दाखवते. तर आता यामध्ये आपण थोडीशी हळद घालणार आहोत. हळद ही थोडीशीच घालायची आहे, कारण की त्याने जास्त टाकलं तर कडवटपणा जाणवतो. तर ही थोडीशी टाकायची आहे. व इथं मी एक 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे. मी माझ्या फॅमिलीच्या अकॉर्डिंग तिखट घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने तिखट टाकू शकता, कारण की हे तिखट मी घरी बनवलेलं आहे. बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तिखट अंबारीचं वापरते, पण ते एक तरी येण्यासाठी वापरते. तर मी आत्तामध्ये तिखट केलेलं आहे. तर ती मिरची ही खूप लाल अशी आहे, त्यालाही खूप अशी छान तरी येते. त्यामुळे मी इथे आज अंबारीचं तिखट वापरलेलं नाही. तर यामध्ये थोडीशी कोथिंबीर व चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तर थोडंसं आपण इथे 2-3 चमचे कुठंही घालणार आहोत. मीठ इथे आपण थोडंसं वेतानेच घालणार आहोत, कारण की शेवमध्ये हे मीठ असतं. ही अगदी खारी मिठाची शेव मिळते दुकानामध्ये, तशी आहे. आणि ही शेव ही आमच्या घरचीच बनवलेली आहे. आमच्या जाऊबाई ही हॉटेलमध्ये शेव बनवतात, त्यांच्याकडूनच आणलेली आहे. तर ही सुद्धा घरी बनवलेलीच आहे. तर आता या मिश्रणाला चांगली उकळी आलेली आहे व तुम्ही पाहू शकता छान अशी याला तरीही आलेली आहे, की थोडंसं मंद झाल्यावर ही तरीही दिसून येते. तर आपण यामध्ये 1 वाटी शेव टाकलेली आहे. तर शेव ही लय वेळ शिजवली तर अगदीच भाजी घट्ट होते. त्यामुळे एक उकळी आली की गॅस बंद करत आहे मी. तुम्ही एक उकळीत गॅस बंद केला तरी चालेल. व हे मिश्रण एक 5 मिनटं झाकून ठेवून परत सर्व करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता भाजी आपल्या पद्धतीने योग्य अशी झालेली आहे. तर आपण ही भाजी आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. तर पाहू शकता अगदी झणझणीत अशी ही भाजी झालेली आहे. माझ्याकडनं थोडीशी सांडलेली आहे यामध्ये टाकताना, तर तेवढं समजून घ्या. तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा.